पैठण तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे शेती पिकं पाण्याखाली गेली आहे। पांढरं सोनं म्हणून ओळखलं जाणाऱ्या कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालंय। पिकांची बोंडे सडू लागल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। मागच्या 15 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। पुराच्या पाण्यात दुभती जनावरं वाहून गेली आहेत। ढगफुटीसारख्या पावसामुळे पाचोरा तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, मका भुईसपाट झालाय। डोळ्यासमोर संपूर्ण पिकं वाहून गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय। यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसामुळे शेवगाव, पाथर्डी, जामखेड भागातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानं नागरिकांची गैरसोय होते। धुळे शहरासह तालुक्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं। या झालेल्या पावसामुळे मका, कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला मका पीक पाण्यामुळे पूर्णतः सडून गेलंय। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिमुसळधार पाऊस बरसलाय। पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे शिवारात रात्री झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे कांदा वाहून गेलाय। शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कांद्यामध्ये पाणी शिरल्यानं कांदा सडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। ओढे, नद्या तुडुंब भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। वसमत शहरालगत असलेल्या उघडा नदीला पूर आलाय। पुराचे पाणी शेतात शिरून तळ्याचं स्वरूप आलंय। यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद, कपाशी पिकांचं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नद्या तुडुंब भरून वाहत आहेत। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। वसमत शहरालगत असलेल्या उघडा नदीला सुद्धा पूर आलाय। यात अनेक शेतकरी शेतातच अडकून पडले होते। पूर ओसरल्यानंतर स्थानिक नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने त्यांची सुटका केली आहे। पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे येथे मुसळधार पावसाचं पाणी हे काही घरांमध्ये शिरलंय। पुरामुळे नदीकाठच्या 100हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलंय। यात गावकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे टोमॅटो पीक धोक्यात आलंय। कडेठाण परिसरामध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटोचं पीक घेतलं, मात्र ते पीक आता काढणीच्या अवस्थेमध्ये असताना त्याला पावसाचा फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे टोमॅटोची झाडं खराब झाली आहे। काढणीसाठी आलेले टोमॅटो खराब झालेत। त्यामुळे बळीराजावर पुन्हा संकट कोसळलंय। नाशिकच्या पूर्व भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वडगावमध्ये पिकांमध्ये पाणी साचलं असून नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। माढा तालुक्यातील हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं पूरबाधित भागात बचाव कार्य राबवण्यात आलंय। सोलापूर जिल्ह्यात झालेला पाऊस आणि मराठवाड्यातील पावसाचं पाणी वाहून सीना नदीमध्ये आल्यानं माढा तालुक्यात सीना नदीला पूर आलाय। दारफळ गावातील पुरात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पूरग्रस्तांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सोलापुरातील मुसळधार पावसाचा मोहोळमधल्या पांढरे वस्तीला फटका बसलाय। अनेक घरं आणि जनावरही पाण्याखाली गेली आहेत। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झालाय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मंदिरात पूजेसाठी गेलेले 4 भाविक अडकले असून भाविकांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीनं रौद्ररूप धारण केलंय। सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी पुलाची वाहतूक एकाच बाजूने सुरू आहे। पावसामुळे कोणतीही अडचण आल्यास सोलापूर पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय। अहिल्यानगरच्या निंबोडी गावात हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावलाय। मागील 3 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळतोय। अनेक गावांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। नगर तालुक्यातील निंबाडी येथे बेरड कुटुंबाची संत्रा आणि डाळिंबाची तब्बल 4 एकर फळबाग उद्ध्वस्त झाली आहे।